उन्हाळ्यासाठी खास आज आपण नाचणीचं पीठ आणि बेसनाचे लाडू करणार आहोत। लाडू करायला एकदम सोपे आहेत, चवीला खूप छान लागतात। संध्याकाळी चहाच्या वेळेला थोडी भूक लागते, त्यावेळेला पटकन तोंडात टाकायला मस्त ऑप्शन आहे। तर लाडूचं साहित्य मोजण्यासाठी मी इथे मेजरिंग कप घेते आहे, पण त्याऐवजी तुम्ही घरातली कुठली एखादी वाटी घेऊ शकता, पण त्याच वाटीने बाकीची मापं मोजून घ्यायची। तर इथे मी 1 कपभर नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि यामध्येच अर्धा कप बेसन घालते। फक्त नाचणीच्या पिठाचे लाडू करू शकतो, पण असं थोडं बेसन घातलं ना की लाडूला जास्त छान चव येते। एका जाड बुडाच्या कढईत ही दोन्ही पीठं घेते आणि सुरुवातीला तूप न घालता 5-1 मिनिट आपण अशी कोरडी भाजून घेऊया। गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवली आहे। सुरुवातीला तूप न घालता असं पीठ कोरडंच भाजून घेतलं ना की भाजायला सोपं जातं आणि गरजेपेक्षा जास्त तुपाचा वापर होत नाही। साधारण 5-1 मिनिट पीठ कोरडं भाजून झाल्यावर इथे मी आता तूप घेतलेलं आहे। मेजरिंग कपनी मोजून अर्धा कप तूप घेतलं आहे। त्यातलं पाव कप तूप मी सुरुवातीला यामध्ये घातलेलं आहे आणि उरलेलं तूप नंतर वापरीन। तूप घातल्या पिठाचे असे गोळे होतात ते एखाद्या वाटीने किंवा पोळ्या शेकाच्या ठोकळ्याने मोडून घ्यायचे, म्हणजे पीठ भाजायलाही सोपं जातं आणि सारख्या रंगावर पीठ भाजलं जातं। तर अजून 10 मिनिट भाजल्यावर पिठाचा रंग बदललेला आहे आणि आमच्या घरात मस्त सुगंध यायला लागलेला आहे। पीठ छान खमंग भाजलं गेलं आहे। पीठ एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि याच कढईत मी आता अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं भाजून घेते। खोबरंही आपल्याला खूप भाजायचं नाही आहे, किंचित गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर साधारण 2-1 मिनिटात खोबरंही भाजून झालं आहे। खोबरंही काढून घेते। तर नाचणीचं पीठ आणि खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे। थोडं गार झाल्यावर हाताने कुस्करून घ्यायचं किंवा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे जे उरलेलं तूप आहे ते पुन्हा मी कढईत घेते। यामध्ये थोडे बदामाचे काप घालते आणि बदामाचे काप किंचित गुलाबीसर रंगाचे होईपर्यंत आपण परतून घेऊया। बदामाचे काप थोडेसे कुरकुरीत झाले ना की लाडूमध्ये खूप छान लागतात। बदामाचे काप मी काढून घेतले आहे आणि याच कढईत 1 कपभर गूळ घातलेला आहे। मी बारीक चिरलेला गूळ घातला आहे, पण तुम्ही गुळाची पावडरही घालू शकता। आपल्याला इथे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक वगैरे करायचा नाही। गूळ वितळला की गॅस बंद करायचा आणि आपल्या लाडूच्या मिश्रणामध्ये वितळलेला गूळ घालायचा। व्यवस्थित मिक्स करून घेते। यामध्ये आता ताजी कुटलेली वेलची जायफळ पूड घालते। यामध्ये गूळ आहे त्यामुळे जायफळाची चव खूप छान लागते। सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हाताला सोसवेल इतकं गार झालं की हाताच्या मुठीमध्ये मावेल इतकं लाडूचं मिश्रण घेते आणि याचा लाडू वळून घेते। तुपाचं प्रमाण बरोबर आहे त्यामुळे लाडू अगदी सहज वळला जातो। अगदी वाटलंच तर थोडंसं तूप तुम्ही घेऊ शकता। तर इथे 1 लाडू तयार आहे। असेच मी बाकीचेही लाडू करून घेतले आहेत। तुम्हाला 1 लाडू मी तोडून दाखवते। लाडू अगदी परफेक्ट होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। तर आजचे हे लाडू तुम्हाला आवडले असतील तर एखादा लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी फॉलोही करा। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह।